मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 24 रोज निशी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। वैभवच्या रोजनिशीतील कोणते पान तुम्हाला सर्वात जास्त आवडले ते लिहा। उत्तर, वैभवच्या रोजनिशीतले मला 15 नोव्हेंबरचे पान आवडले, कारण त्या दिवशी शाळेतून बसने घरी येताना एक आजोबा आणि त्यांची नात ज्या शीटवर बसले होते त्या ठिकाणी जागा मिळाली। कंडक्टर जेव्हा तिकिटाचे पैसे आजोबांकडे मागू लागला तेव्हा आजोबांनी पैसे काढण्यासाठी खिशात हात घातला तर पाकीट कोणीतरी चोरल्याचे त्यांच्या लक्षात आले। कंडक्टरने त्यांना पुढील थांब्यावर उतरायला सांगितले। तेव्हा वैभवने स्वतःच्या दप्तरात असलेले खाऊचे पैसे काढून त्या आजोबांचे आणि त्यांच्या नातीचे तिकीट काढले। ही वैभवची कृती मला खूप आवडली। रोजनिशी का लिहावी तुमच्या शब्दात लिहा। उत्तर, रोजनिशी लिहिल्याने माणसाला जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते। दिवसभरातील घडलेल्या घटनांची नोंद आपण रोजनिशीमध्ये करत असतो, त्यामुळे आपले विचार लेखनातून स्पष्ट होतात। मनातले भाव लेखनातून व्यक्त करता येतात। दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटना नोंदवल्या जातात। रोजनिशी आपल्यामध्ये चांगले बदल घडवण्यास मदत करते। प्रश्न दुसरा, का ते लिहा। 1. आजोबांची नात जोराने रडू लागली। उत्तर, आजोबा व कंडक्टर यांच्यातील चिडलेल्या आवाजातील संवाद ऐकल्याने नात जोराने रडू लागली। 2. वैभवने आजोबा व त्यांच्या नातीचे तिकीट काढले। उत्तर, आजोबांचे पाकीट कोणीतरी चोरी केले होते। त्यांच्याकडे तिकिटासाठी पैसे नव्हते, म्हणून वैभवने आजोबा व त्यांच्या नातीचे तिकीट काढले। 3. आजोबांची नात खुदकन हसली। उत्तर, वैभवने स्वतःजवळ असलेला बिस्किटचा पुडा आजोबांच्या नातीला दिला, तसेच तिचे डोळे पुसले, त्यामुळे आजोबांची नात खुदकन हसली। प्रश्न 4. मुलांनी शेतकऱ्यांची माफी मागितली। उत्तर, शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय मुलांनी शेतातील डहाळे उपटले हे पाहून गुरुजी मुलांवर खूप रागवले। मुलांना स्वतःची चूक लक्षात आल्याने मुलांनी शेतकऱ्याची माफी मागितली। 5. शेतकऱ्याने मुलांना थोडेसे डहाळे दिले। उत्तर, मुलांनी स्वतःच्या हातून घडलेल्या चुकीची शेतकऱ्याकडे माफी मागितली, त्यामुळे शेतकरी खुश झाला आणि त्यामुळे त्याने मुलांना थोडेसे डहाळे दिले।
6. वैभवची विशेष काम करण्याची संधी हुकली. उत्तर. राजू आणि वैभवमध्ये रांगेत पुढे उभे राहण्याच्या कारणावरून वादावादी झाल्याने त्यांचे सर त्यांच्यावर रागवले. शाळेत झालेल्या गैरवर्तनामुळे वैभवची विशेष काम करण्याची संधी हुकली. पुढचा प्रश्न. खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. 1. कावरेबावरे होणे. उत्तर. मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येताच राज कावराबावरा झाला. तोंडाला पाणी सुटणे. वाक्य. पाणीपुरी बघून निखिलच्या तोंडाला पाणी सुटले. वादावादी होणे. वाक्य. रांगेत पुढे उभे राहण्यावरून निखिल आणि सार्थक यांच्यामध्ये वादावादी झाली. खाली मान घालणे. वाक्य. आपली चूक लक्षात येताच निखिलने मान खाली घातली. हरभऱ्याचा डहाळा तसे खालील गोष्टींसाठी काय म्हणतात ते लिहा. 1. गहू, गव्हाची ओंबी. 2. लसूण, लसणाची पात. 3. ज्वारी, ज्वारीचे कणीस. 4. चिंच, चिंचेचे बोटूक. ऊस, उसाचा फळ. प्रश्न 4. हरभऱ्याचे डहाळे पाहून मुलांच्या तोंडाला पाणी सुटले. शिवार व शेतातून जाताना कोणत्या वस्तू पाहिल्यावर तुमच्या तोंडाला पाणी सुटते त्या वस्तूंची यादी करा. उत्तर. कैरी, चिंच, आवळा, बोरे, ऊस इत्यादी. मुलांनो, या स्वाध्यायापासून तुम्हाला नक्कीच मदत होईल. हा स्वाध्याय तुमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींशी नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.